पावसात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकचा तहसील कार्यालयावर मोर्चा। शेकडो महिलांनी वेधले लक्ष, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन। देशव्यापी संपाचा भाग म्हणून येथील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शालेय पोषण आहार कर्मचारी व आयटकच्या वतीने बुधवारला शेकडो महिलांनी भर पावसात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला व आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना सादर केले। आयटकशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या या संपात सर्व स्वयंपाकी आणि मदतनीस सहभागी झाले होते। आम्हाला दरमहा किमान 26,000 रुपये वेतन द्या, सामाजिक सुरक्षा लागू करा आणि राज्य सरकारने कबूल केलेली 1,000 रुपयांची मानधनवाढ त्वरित द्या। या आंदोलनात आशा सेविकांमध्ये जास्तीत जास्त एकल व विधवा महिला आहेत। 6 महिने झाले मानधन नाही, तुटपुंजे मानधन मिळून त्यातही 6 महिने झाले पगार नाही। सांगा साहेब आम्ही काय खाणार, कुटुंब कसं चालवणार हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहतो। आरोग्य सेवेची कणा म्हणून आशा सेविकांकडे पाहिल्या जाते आणि त्यांचीच अशी परिस्थिती आहे। आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन त्वरित आमचे मानधन अदा करावे असे यावेळी करुणा अमोल वानखडे, वंदना गजानन कोटे, वर्षा खर्जे, प्राजक्ता किंडेकर, संजीवनी पिंपळकर, मंदा आंबोरे, सुरेखा काकडे, मंजू पेंदाम, पूजा माहुरले इत्यादी आशा सेविकांनी निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले। पुढील दिवसात लवकरात लवकर मानधन अदा करावे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे। तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा व आयटकच्या वतीने सरकारने भांडवलदाराच्या बाजूने निर्णय घेऊन सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी यांच्यावर अन्यायी करणारे निर्णय घेऊन सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे। सरकारच्या भांडवलदारी धोरणाचा विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविण्यात आला। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चा, किसान सभेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या। यामध्ये महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 घटना विरोधी असल्यामुळे मागे घेण्यात यावे, शेतकऱ्यांना शेती पिकाला किमान हमी भावाचा कायदा करावा म्हणजेच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, सरकारी नोकरी भरती ताबडतोब करावी, शेतकरी शेतमजुरांना 10,000 रुपये पेन्शनचा कायदा करावा, आयात निर्यात धोरणात हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव पाडणे बंद करावे, कापसाला किमान 10,000 रुपये व सोयाबीनला किमान 7,000 रुपये भाव जाहीर करावा, शेतीपर्यंत पांदण रस्ते करण्यात यावे व शेतीपंपाला 24 तास वीज मोफत देण्यात यावी, अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे व जमिनीवरून हुसकावून लावणे बंद करावे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांसाठी कृषी बजेट सुरू करण्यात यावे, उद्योगात जमीन गेलेल्या विस्थापित भूमिहीन व शेतकरी युवकांना रोजगार देण्यात यावा, नवीन कामगार कायदा रद्द करण्यात यावा, अंगणवाडी व आशा यांना किमान वेतन लागू करावा, स्मार्ट मीटर लावणे बंद करा, अशा विविध मागण्यांचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा व आयटकच्या वतीने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना देण्यात आले। यावेळी निवेदन देताना प्रवीण आडे, दिनेश पारखी, मधुकर केराम, मनोहर मांडवकर, दिगंबर गोखले, प्रकाश बावणे, रुपेश बेंदोर उपस्थित होते। मॅडम आणि तहसीलदार साहेबांना आयटक संघटनेच्या वतीने आम्ही आशा, अंशकालीन परिचारिका, शाळेमध्ये शालेय पोषण आहार आणि गटप्रवर्तक यांच्या वतीने निवेदन देत आहोत। मागील जानेवारी महिन्यापासून आमचे मानधन स्थगित आहे, 1 रुपया आम्हाला मानधन मिळालेलं नाही आहे आणि ग्रामीण भागातल्या सर्व आशा हा आरोग्याचा कणा मानला जाते। सर्व कामं जे आहे महाराष्ट्र शासनाचे, राज्य शासनाचे ते आशामार्फत पूर्ण केले जाते, ग्रामीण भागातले, शहरी भागातले। आणि आम्हाला तुटपुंज मानधन असून सुद्धा मागील 6 महिन्यापासून आम्हाला अजिबात आमचे पगार झालेले नाही आहे। जगायचं कसं, खायचं का हा प्रश्न आम्हाला खूप गंभीर झालेला आहे। साधं आमचं कुटुंब चालू नाही राहिलं आणि दुसरं काम या कामाव्यतिरिक्त दुसरं कामाला सुद्धा म्हणजे जात नाहीत, कारण भरपूर काम असते आरोग्य विभागाचे। तर शासनाने दखल घेऊन आमचं जे 6 महिन्यापासूनचं जे मानधन रखडलेलं आहे ते त्वरित आम्हाला अदा करावं अशी आम्हाला आमची विनंती आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथे तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत। माझं नाव प्रवीण दौडदाडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षात तालुका सचिव। काय नियोजन आहे आज तुमचं? आज आम्ही संयुक्त किसान मोर्चा, महाराष्ट्र राज्य किसान सभा व आयटक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या भारत सरकार जनसुरक्षा कायदा राज्यात लादण्याचं काम करत आहे। ह्या जनसुरक्षा कायदा ह्या देशातला
सर्वारा वर्गाचा नसून या देशातल्या कष्टकरी श्रमकरी वर्गाच्या हिताचा नसून या देशातल्या भांडवलशाहीच्या हिताचा आहे, असं आमचं कम्युनिस्ट पक्षाचं मत आहे. या संविधानाने दिलेल्या अधिकाराचं ह्या कायद्यानं हनन होत आहे असं आमचं म्हणणं आहे. ह्याकरिता आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तो कायदा मागं घेण्यात यावा याकरता आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहे. ते आहे शेतीपिकेला योग्य तो भाव द्यावा, म्हणजे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतीमालाला हमी भाव देण्यात यावा, हे मागणी आम्ही घेऊन आलेलो आहोत. तिसरी मागणी आहे प्रीपेड मीटर. आमचं कोणतंही या जनतेचं मत नसताना सरकारने प्रीपेड मीटर नावाचं एक स्मार्ट मीटर नावाचं एक मीटर लावलं आहे आणि त्या मीटरच्या नावानं ह्या देशातील कष्टकरी श्रमकरी वर्गाचं शोषण होणार आहे, आर्थिक शोषण होणार आहे. त्याकरता आम्ही ही सुद्धा मागणी घेऊन आलेलो आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका आशा वर्कर याला कायमस्वरूपी मानधन देण्यात यावं, ते सुद्धा मागणी आम्ही घेऊन आलेलो आहे. त्यानंतर कापसाला 10,000 रुपये भाव व सोयाबीनला 7,000 रुपये भाव या सरकारनं जाहीर करावं, हे सुद्धा मागणी आम्ही घेऊन आलेलो आहे. त्यानंतर सरसकट 7/12 कोरा करण्यात यावं, हे सुद्धा मागणी घेऊन आलो. आणि त्यानंतर शेतीविषयी सर्वत्र कायदा शेतीविषयी करून शेतकऱ्याचं भलं होईल अशा स्वरूपाचा या सरकारने कायदा करावं. भांडवलशाहीच्या हिताचं न करावं, कारण भांडवलशाहीच्या हिताचं जास्त आणि शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या हिताचं कमी असं दुबेजन जो मतभेद ठेवतात हे सरकारचं चुकीचं आहे. हे सरकारचं चुकीचं धोरण आहे. याकरता आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.